नमस्कार, मी वैशाली आहे आणि तुम्ही पाहत आहात FM KMW 29। चला सुरू करूया आजचा खास व्हिडिओ। धरीला पंढरीचा चोर गाण्यातील ही अभिनेत्री आज कुठे आहे? आषाढी एकादशी जवळ आली की विठ्ठल भक्तीने भारावलेलं वातावरण तयार होतं आणि त्याच वेळी अनेकांच्या ओठांवर एक गाणं आपोआप येतं, धरीला पंढरीचा चोर। हे गाणं ऐकलं की डोळ्यासमोर उभा राहतो पंढरीची वारी हा चित्रपट आणि त्या गाण्यात दिसणारी निरागस हसतमुख मुलगी। पण तुम्हाला माहिती आहे का, ही अभिनेत्री आज कुठे आहे? जाणून घेऊया अभिनेत्री नंदिनी जोग यांच्या आयुष्याचा प्रवास आणि एका अशा चित्रपटाची कहाणी ज्याला पूर्ण होण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागला। पंढरीची वारी या चित्रपटाच्या निर्मितीमागे अनेक वर्षांचा संघर्ष, धैर्य आणि जिद्द दडलेली होती। या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक होते रमाकांत कवठेकर। सुरुवातीला या चित्रपटात प्रमुख भूमिकांसाठी रंजना आणि अरुण सरनाईक यांची निवड करण्यात आली होती। दोघांचं चित्रीकरणही काही प्रमाणात झालं होतं, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं। अरुण सरनाईक यांचं अपघाती निधन झालं। त्यानंतर अभिनेत्री रंजना यांनाही गंभीर अपघात झाला आणि त्या कायमस्वरूपी व्हीलचेअरवर आल्या। या दोन धक्क्यांमुळे चित्रपटाचं काम थांबलं। निर्मात्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं। अनेकांनी हा चित्रपट बंद करण्याचा सल्ला दिला, पण रमाकांत कवठेकर यांनी हार मानली नाही। काही वर्षांनी त्यांनी संपूर्ण चित्रपट नव्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला। यावेळी मुख्य भूमिकांसाठी निवड झाली मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री जयश्री गडकर आणि अभिनेते बाळ धुरी यांची। दोघांनीही आपल्या दमदार अभिनयाने चित्रपटाला नवरूप दिलं। आजही हा चित्रपट विठ्ठल भक्तांसाठी विशेष मानला जातो। याच चित्रपटात जयश्री गडकर आणि बाळ धुरी यांच्या मुलीची भूमिका साकारली होती नंदिनी जोग यांनी। नंदिनींचा साधेपणा, निरागस हसू आणि सहज अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला। विशेषतः धरीला पंढरीचा चोर या गाण्यातील त्यांची उपस्थिती आजही अनेकांना आठवते। त्या काळात हे गाणं आषाढी एकादशीच्या दिवसांत प्रत्येक घरात ऐकू यायचं। पंढरीची वारीनंतर नंदिनी जोग यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं। त्यात कळत न कळत, वाजवू का, थांब थांब जाऊ नको लांब, दे धडक बेधडक यांसारख्या चित्रपटांचा समावेश होता। मुख्य नायिके इतक्याच प्रभावी सहाय्यक भूमिका त्यांनी साकारल्या। त्यांचा अभिनय अतिशय नैसर्गिक वाटायचा। त्या काळात मराठी चित्रपटांमध्ये कौटुंबिक, विनोदी आणि सामाजिक विषयांना महत्त्व होतं। नंदिनी जोग यांनी अशा अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली। नंदिनी जोग या मूळच्या अकोला येथील। अभिनय क्षेत्रात काम करत असतानाच त्यांची ओळख झाली लेखक अभिजित जोग यांची। दोघांनी विवाह केला। लग्नानंतर त्या पुण्यात स्थायिक झाल्या। कौटुंबिक आयुष्याला प्राधान्य देत त्यांनी अभिनयापासून हळूहळू दूर राहण्याचा निर्णय घेतला। नंदिनी जोग यांचा मुलगा आहे अनीश जोग। आज तो मराठी चित्रपटसृष्टीतील एक यशस्वी निर्माता म्हणून ओळखला जातो। त्याने अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे। त्यामध्ये डबल सीट, मुरांबा, धुराळा, गर्लफ्रेंड यांसारख्या चित्रपटांचा समावेश होतो। यामुळे नंदिनी जोग यांचं कुटुंब आजही मराठी चित्रपटसृष्टीशी घट्ट जोडलेलं आहे। अनेक कलाकार प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही स्वतःहून अभिनय क्षेत्रापासून दूर जातात। नंदिनी जोग यांनीही कुटुंब आणि वैयक्तिक आयुष्याला अधिक महत्त्व दिलं, त्यामुळे त्या पडद्यावर कमी दिसू लागल्या। आज त्या प्रकाश स्वतःत नसल्या तरी त्यांच्या भूमिका आणि विशेषतः पंढरीची वारीमधील त्यांचा अभिनय अजूनही रसिकांच्या स्मरणात आहे। पंढरीची वारी सिनेमात छोटा विठोबाची भूमिका बकुल कवठेकर या बालकलाकाराने साकारली होती। बकुलने साकारलेली विठोबाची भूमिका महाराष्ट्रभर प्रचंड गाजली। एकही डायलॉग न बोलता केवळ हावभावाने बकुलने संपूर्ण सिनेमात स्वतःची छाप पाडली होती। बकुल हा सिनेमाचे दिग्दर्शक रमाकांत कवठेकर यांचा मुलगा होता। पुढे बकुलने मोठा झाल्यावर त्याचं शिक्षण पूर्ण करण्याचा ध्यास घेतला, पण बकुलचं अचानक निधन झालं। पंढरीची सिनेमा गाजवल्यानंतर बकुल कोणत्याच सिनेमात दिसला नव्हता। त्याने पुण्यात भारती विद्यापीठात फाईन आर्ट्सचं शिक्षण घेण्यासाठी प्रवेश मिळवला, परंतु 2002 साली शिक्षण घेत असतानाच हृदयविकाराच्या झटक्यानं बकुलचं म्हणजे छोट्या विठोबाचं निधन झालं। बकुलने जगाचा निरोप घेतला ही बातमी सर्वांना चटका लावून गेली होती। बकुलचा भाऊ समीर कवठेकर आज मनोरंजन विश्वात कार्यरत आहे। समीरने भावाला आदरांजली म्हणून त्याच्या नावाने प्रोडक्शन संस्था सुरू केली। बकुल फिल्म्स असं या संस्थेचं नाव आहे। समीर यांनी स्वराज्यरक्षक संभाजी, स्वराज्य जननी जिजामाता
राजा शिवछत्रपती अशा गाजलेल्या मालिकांसाठी कार्यकारी निर्माते म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे. पंढरीची वारी या चित्रपटातील ज्या कलाकारांचं निधन झालंय सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि इतर कलाकारांना पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा. मंडळी, तुम्हाला पंढरीची वारी हा चित्रपट आणि धरीला पंढरीचा चोर हे गाणं आवडतं का? तुमच्या आठवणी आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि FM KMW 29 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हरी विठ्ठल. मंडळी, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा आणि तुम्हाला कोणत्या कलाकाराबद्दल जाणून घ्यायला आवडेल तेही सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत रहा FM KMW 29. धन्यवाद.